नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नेहमीप्रमाणे गणेशाला वंदन, सरस्वतीला वंदन, गुरूंचं स्मरण करते, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयस्थ भगवंताचा निवास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। 6 अध्याय आपले पूर्ण झालेले आहेत। आता 7वे अध्याय आपण सुरू केला होता, त्याच्यातला पहिला श्लोक आपण समजून घेत होतो। मय्यासक्त आणि म्हणजे आसक्ती, 11 प्रकारच्या आसक्ती नारदांनी सांगितलेल्या नारदीय भक्तिसूत्रामध्ये त्या आपण बघत होतो। थोडेसे 10 श्लोक आधी म्हणते मी आणि नंतर आपण सुरू करू। ओम श्री परमात्मने नमः। ज्यांना कोणाला गीता येत असेल त्यांनी माझ्याबरोबर घरी आपल्या घरी म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं, म्हणजे आपली तेवढी गीतेची सेवा आपल्याकडून होते। ओम श्री परमात्मने नमः। अथ सप्तमोऽध्यायः। श्री भगवान् उवाच मय्यासक्तमनः पार्थ योगयुञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु। ज्ञानन्तेऽहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते। मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः। भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा। अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो येदन्धार्यते जगत्। एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा मत्तः परतरन्नान्यत् किञ्चिदस्ति धनञ्जय। मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः। प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषन्नुषु पुण्यो गन्धपृथिव्याञ्च तेजश्चास्मि विभावसौ। जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम्। बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्। ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु। 7वा अध्याय अतिशय महत्त्वाचा अध्याय आहे। 6 अध्यायापर्यंत आपण कर्म बघितलं, ज्ञान बघितलं, नंतर अष्टांग योग सुद्धा 6व्या अध्यायामध्ये बघितला आणि त्याच्यानंतर आता भगवंत आपल्याला भक्तीकडे नेतात आहे की भक्ती कशी असते। आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी पहिलाच जो श्लोक आहे श्री भगवान उवाच मय्यासक्त मनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु। ते पार्थाला म्हणतात की हे पार्था, तू माझ्या ठिकाणी आपले मन अनन्य प्रेमाने आसक्त कर। मय्यासक्त, आणि ह्या मय्यासक्त शब्दासाठी म्हणून आपण नारद महर्षींनी सांगितलेल्या परमार्थातील 11 प्रकारच्या आसक्ती बघितल्या होत्या। बघा, तुम्हाला आठवत असेल तर आपण 7 आसक्ती कांतासक्तीपर्यंत आपण आलो होतो। आता 8वी जी आहे ती वात्सल्यासक्ती, म्हणजे जशा नवविधा भक्ती आहेत ना, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम सख्यम वंदम, त्या ज्या आहेत ना नवविधा भक्ती प्रल्हादांनी सांगितलेल्या, तशा ह्या आसक्ती आहेत। नवविधा म्हणजे 9 भक्ती आहेत आणि ह्या मात्र 11 आहेत। मग याच्यामध्ये आपण बघितल्या होत्या गुण महात्म्यासक्ती, म्हणजे परमेश्वराच्या गुणाचं वर्णन करायचं। रूपासक्ती म्हणजे परमेश्वराच्या रूपाचं वर्णन करायचं।
पूजासक्ती म्हणजे परमेश्वराची पूजा करायची, त्याच्यामध्ये मन आपलं आसक्त ठेवायचं. आपण एरवी आसक्ती ही वाईट समजतो, पण ही परमार्थामधली जी आसक्ती आहे ही उच्च प्रतीची भक्ती समजली जाते. म्हणून पूजासक्ती झाली, स्मरणाशक्ती झाली, नंतर कांतासक्तीपर्यंत आपण आलो होतो, सख्यासक्ती पण झाली होती. आता आहे वात्सल्यासक्ती. आणि हे आपण नामदेव महाराजांच्या अभंगांच्या द्वारे बघत आहोत. नामदेव महाराजांनी जे अभंग लिहिले ते त्यांच्या चरित्रामध्ये जसं जसं घडलं त्यांच्या आयुष्यामध्ये तसे तसे त्यांनी अभंग लिहिलेले आहेत. मग बाळक्रीडेचे जे अभंग त्यांनी लिहिले त्याच्यामध्ये नामदेवांचा वात्सल्य भाव इतका सुंदर प्रगट होतो की यशोदा, मग तिचा बाळकृष्ण, मग ते कधी कधी स्वतः यशोदा होतात, कधी कधी स्वतः बाळकृष्ण होतात आणि भगवंताला ते अशा प्रकारचं अभंग ते म्हणतात, लिहिलेले आहेत त्यांनी. आपल्या विठ्ठलाला ते कधी कृष्णाई म्हणतात. कर ठेवणी कटावरी उभी भिवरेच्या तीरी नामयाची कैवारी कृष्णाई माझी. तिला कृष्णाई म्हणतात कधी कधी. कधी कधी त्या नामदेव स्वतः आई होतात आणि आधी आता या कृष्णाला आई केलं, कृष्णाई माझी, आणि आता स्वतः आई होतात आणि त्याला बाळ करतात. आणि मग गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा अशा शब्दात गोकुळीच्या सुखाचं पण वर्णन ते करतात. तुकाराम महाराजांनी या वात्सल्य भावाचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. चिदानंद दोंदिल बाळ डोळस कृष्ण खेळवित निवे मानस सये आन काही या जीवान आवडे चित्त गुंतले तया सुखी निवडे. म्हणजे आपण जर हे अभंगांचा अभ्यास केला ना तर खरंच आपलं मन इतकं रमून जातं आणि आपल्याला भक्ती म्हणजे काय ते असतं त्याचा थोडा थोडा तरी प्रत्यय येतो की हे जे संत होते यांनी जे अभंग लिहिले त्याच्यामध्ये शब्दांच्या द्वारे भगवंताबद्दलचं प्रेम कसं व्यक्त होतं ते त्यांनी दाखवलेलं आहे. आणि मग कधी कधी त्या कृष्णाला बाळ म्हणतात. बाळ सगुण गुणाचे तान हे गे बाळ दिसते गोजीरवाणे घे नका सांगू त्याचे गाराणे गे तुम्ही गोकुळच्या नारी. हे सगळं आम्ही अभ्यास केला होता नामदेव गाथाचा, त्यामुळे मला ते आठवतात अभंग. नंतर पुढच्या क्षणीच ते काय म्हणतात यशोदेच्या मुखातून, वाळवंटी उभा करे कुरवाईल जीवीचे पुसेल जडभारी. नामदेव महाराज तेव्हा लहान होतात, वत्साचे प्रेम लटके असले तरी धेनू त्याचा स्वीकार करते, तसाच आपलाही स्वीकार पांडुरंगाने करावा म्हणून नामदेव काकुळतीला येतात. नामा म्हणे आस पुरवावी माझी तानुल्या पाजी प्रेमपाना. पांडुरंग माऊली तर नामदेव तिचा सुपुत्र. पांडुरंगाला माऊली करतात, मग आपण तिचा पुत्र होतात. पांडुरंग धेनू तर नामदेव वासरू. पांडुरंग हरिणी तर नामदेव पाडस. पांडुरंग पक्षिणी तर नामदेव अंडज. असे अनेक दृष्टांत नामदेव आपल्या या वात्सल्यासक्तीमध्ये देतात. हे सगळं वात्सल्यासक्तीचे अभंग आहेत. मी बाळक भुकाळू तू माऊली कृपाळू करी माझा सांभाळू पंढरी राया. किती सुंदर. नामदेवांचे मन रात्रंदिवस त्या विठ्ठलाच्या वात्सल्य प्रेमाचा धावा करते. म्हणजे नामदेवांना भक्त शिरोमणी म्हटलं जातं. म्हणून नामदेवांची पायरी आहे बघा. आपण जर पंढरपूरला गेलो तर नामदेवरायांनी समाधी कुठे घेतलेली आहे तर पायरीच्या तिथे समाधी घेतलेली आहे. आणि इतका नम्र भाव होता त्यांचा, इतका नम्र होता भाव की ते सगळे भक्त पांडुरंगा तुझ्या दर्शनाला येतील ना तर त्यांनी माझ्या वर पाय ठेवून तुझ्याकडे दर्शनाला यावं. म्हणून त्या पायरीच्या तिथे त्यांनी समाधी घेतलेली आहे. नामदेवांची पायरी म्हणून आहे, आपण त्याचं नेहमी दर्शन घेतो. आणि त्याच्यानंतरची येते ती आत्मनिवेदनासक्ती. भक्ती सोपानातील ही शेवटची पायरी आहे. त्याच्याही पुढे आहे तन्मयासक्ती आहे, परमविरहासक्ती आहे. तर आत्मनिवेदनासक्ती याच्यामध्ये ईश्वराच्या दर्शनाची लागलेली ओढ येथे पूर्ण झालेली आहे. आत्मनिवेदन म्हणजे तो पूर्णपणे त्या ह्याला शरण गेलेला आहे, भगवंताला शरण गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी अद्वैत पण होऊन जातं भक्ताचं आणि पांडुरंगाचं. ईश्वराच्या प्रसादाचा लाभ झालेला भक्त प्रचितीने प्रत्ययाने बोलू लागतो. म्हणजे प्रत्येक संतांच्या वाङ्मयात असे आत्मप्रत्ययाचे बोल आपल्याला अवश्य वाचण्यास मिळतात. आत्मनिवेदन भक्ती याला म्हटलेलं आहे. आत्मनिवेदनासक्ती
आणि मग त्याच्यामध्ये पूर्ण कृपा केली देवा, दिधली पाद पद्म सेवा, पापे पळाली पळाली, नाम कीर्तन कल्लोळी, असे अभंग त्यांचे आहेत. जिकडे पाहे तिकडे विठ्ठल अवघा, अशी नामदेवांची आत्मनिवेदनासक्ती मोक्षाहून सुद्धा आनंददायी आहे. मोक्ष सुद्धा नको म्हणतात हे भक्त. हे म्हणतात की नको आम्हाला मोक्षपदे तुच्छ केली या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. तुकाराम महाराज म्हणतात की नको आम्हाला ते मोक्षपद, ते तुच्छ आहे आमच्या समोर, आम्हाला तुझी भक्ती करायला मिळू दे देवा. आणि पुन्हा पुन्हा आम्हाला जन्म घ्यावा लागला तरी चालेल, पण तुझा भक्त म्हणून आम्हाला जन्म मिळावा, तुझी भक्ती करायला मिळावी. आत्मनिवेदनासक्ती. त्याच्या पुढची आहे तन्मयासक्ती. म्हणजे सर्व संतांचे जीवाभावाचे एकमेव लक्ष म्हणजे पांडुरंग आहे. पांडुरंगाचे रूप केवळ डोळ्याने पाहता डोळ्यातील बाहुलीच पांडुरंग होऊन जातं. डोळ्याची बाहुली आपली असते ना, तीच जणू काही पांडुरंग होऊन जातो. म्हणजे जे काय बघायचं ते त्या भक्तीने बघायचं, भक्तिपूर्ण अंतःकरणानेच बघितलं जातं. इतकी उपास्य दैवताशी एकरूपता झालेली असते, तन्मयता झालेली असते, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, तन्मयासक्ती म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी मग भक्ताचे अष्टसात्विक भाव जागृत होतात. नारद भक्ती सूत्रामध्ये सुंदर वर्णन आहे ह्या सगळ्याचं. भगवंताशी तन्मय झालेले जे असामान्य भक्त आहेत त्यांचा कंठ दाटून येतो. अष्टसात्विक भाव म्हणजे काय, कंठ दाटून येणे, शरीरावर रोमांच उभे राहणे, हे सगळं त्यांना होतं. आणि मग गोकुळामध्ये कृष्णाने अशा काही लीला केल्या की तेथील आबालवृद्धांना कृष्णाशिवाय दुसरा विषयच उरला नाही. म्हणजे हे पुढचे अभंग त्यांनी कृष्णावर लिहिलेले आहेत. हे तन्मयासक्तीचे उदाहरण आहे. कृष्णाच्या वेणुवादनामध्ये अवघे गोकुळ विरघळले. म्हणजे हे ज्या होते आपल्या गोपिकांची जी भक्ती होती ती सुद्धा तन्मयासक्तीमध्ये मोडते असं ते सांगतात. कृष्णाच्या वेणुवादनामध्ये त्यांचं हे होऊन जायचं, चित्त सगळं विरघळून जायचं. विंचरता वेणी तेथे राहे फणी, करिता भोजनी ग्रासमुखी, उदकाचे कुंभ गोपिकांचे शिरी, यमुनेच्या तीरी वेडावल्या, जाहाले तटस्थ त्रिलोकीचे जीव, विसरला शिव देहभाव. अशी तन्मयासक्ती आहे. म्हणजे तन्मय होऊन जातो भक्त भगवंताशी. म्हणजे तात्पर्य काय की तन्मयासक्तीमध्ये भक्ताचा भाव एकविध होऊन जातो, पांडुरंगामध्ये एकविध होऊन जातो. तसा तो नामदेवांचाही झाला आहे. मग गवळणीची अवस्था प्रगट करताना ते म्हणतात, कृष्ण अनुरागे रंगली कामिनी, कामधामे गेली घरा विसरुनी, दृष्टी देखणे जे जे आवडे, वेणू आहे तेथे उभे देहुडे, सुखशयनी स्वप्नी देखे सावळा, कंठी कौस्तुभ रुळे वरी वनमाळा. म्हणजे इतकं सुंदर वर्णन की त्यांना सतत तो दिसायचा, सतत पांडुरंग, सतत कृष्ण दिसायचा गोपींना. ती गोष्ट आहे ना की उद्धवाला जेव्हा एकदा म्हणे भगवान श्रीकृष्ण असे बसलेले असतात आणि त्यांना गोकुळाची आठवण येत असते. तर उद्धव त्यांना विचारतो, उद्धव म्हणजे त्यांचा भक्त आहे, ज्ञानी भक्त आहे उद्धव. तर तो म्हणतो की काय म्हणे देवा, काय अशी चिंताक्रांत, तुम्ही कसला विचार करताय. अरे मला ना गोकुळाची खूप आठवण येते म्हणे, गोकुळातल्या गोपी किती माझ्यावर प्रेम करायच्या, मला त्यांची आठवण येते आहे. तर ते म्हणतात की ते उद्धव म्हणतो की काय म्हणे तुम्ही, त्यांना काही ज्ञान नाही का म्हणे की हे श्रीकृष्ण सगळीकडे भरलेला आहे, हे चैतन्य तत्व सगळीकडे भरलेलं आहे, जडी स्थळी काष्ठी पाषाणी, हे काय त्यांना माहिती नाही का म्हणे, काय त्यांची भक्ती तुम्ही करता म्हणे, त्यांना हे ज्ञान द्या ना असं म्हणतात. तर ते म्हणतात की ठीक आहे, मग तू असं कर उद्धवा, तू गोकुळामध्ये जा आणि त्या गोपींना माझा निरोप सांग, त्यांची अवस्था तू स्वतः बघ आणि त्यांना ज्ञान दे, तू सांग त्यांना सगळं. म्हणून हा उद्धव जातो गोकुळामध्ये. तर त्या गोपी तिथेच सगळं क्रीडा करत असतात, झाडांशी बोलत असतात, पानांशी बोलत असतात, वेणू वाजवत असतात, सगळ्या कृष्णाच्या लीला गात असतात. आणि मग हा सांगतो की त्यांना तर आधी वाटतं की कृष्णच आला की काय, म्हणून त्या येतात भरभर, पाहतात तर हा उद्धव आलेला आहे. म्हणजे काय निरोप आणला. तर तो सांगतो की अरे तुम्हाला काही माहीत नाही का म्हणे की कृष्ण सगळीकडे भरलेला आहे, परमेश्वर परमात्मा, आणि तुम्ही काय त्याच्या विरहानी अशा वेड्या होता वगैरे.
तेव्हा त्या गोपी म्हणतात की अरे आमच्यापासून तो वेगळा झालेलाच नाही आहे, आम्ही म्हणतच नाही, उलटा आम्ही त्याला विसरण्याचा प्रयत्न करतोय. इतका तो आमच्या आतमध्ये, देहामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या चित्तामध्ये इतका तो भरलेला आहे की एक क्षणही तो आम्हाला स्वतःला विसरू देत नाही. इतकं ते गोपींचं प्रेम अतिशय सुंदर इथे सांगितलेलं आहे. म्हणजे तन्मयासक्तीचं ते उदाहरण आहे. त्याच्या पुढची आहे परमविराहासक्ती. म्हणजे भक्ती परमप्रेमरूप असते असे भक्तीची व्याख्या करताना नारदांनी म्हटलेलं आहे. परमप्रेमरूप कसे याचे स्पष्टीकरण करताना नारद म्हणतात, जी गोपींचीच अवस्था इथे पण सांगितलेली आहे की एखादा क्षणही झालेल्या परमेश्वराच्या विरहामुळे अंतःकरणात जी परम व्याकुळता निर्माण होते ती परमविराहासक्ती आहे. या परमविराहासक्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे गोकुळातील गवळणी. तन्मयासक्तीसाठी सुद्धा त्यांचंच उदाहरण दिलं आणि परमविरह त्यांना झालेला असतो. म्हणजे त्या विरहामध्ये त्या कशा तडफडत असतात म्हणे की पाण्याविना ज्याप्रमाणे मासोळी तडफडते, चंद्राच्या दर्शनासाठी चकोर जसा व्याकुळ होतो, पाण्यात बुडालेला एखादा माणूस असेल तर त्याच्या नाकातोंडात पाणी जातं, कधी एकदा मी बाहेर पडेल अशी त्याला व्याकुळता झालेली असते. तशी व्याकुळता या गोपींच्या मनामध्ये झालेली होती, मनामध्ये चित्तामध्ये झालेली होती. कासावीस झालेल्या होत्या त्या. नामदेव म्हणतात, चक्रवाक पक्षी वियोगे बाहती, झाले मज प्रती तैसे आता. चुकलिया माय बालके रडती, झाले मज प्रती तैसे आता. वत्सन देखता गायी हुंबरती, झाले मज प्रती तैसे आता. जीवना वेगळे मत्स्य तळमळती, झाले मज प्रती तैसे आता. नामा म्हणे मज ऐसे वाटे चित्ती, करीतसे खंती फार तुझी. किती सुंदर अभंग आहे बघा, छान, अगदी सहज सहज कळतात आपल्याला असे अभंग आहेत. तर याच्यामध्ये परमविराहासक्ती त्यांनी त्याचं उदाहरण इथे सांगितलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे ह्या 11 आसक्ती आपण बघितल्या. मय्यासक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रय. म्हणजे त्यांनी सांगितलं की 1 ते 6 अध्यायापर्यंत भगवंतांनी कर्म सांगितलं, ज्ञान उलगडून सांगितलं, ध्यानाचं पण आत्मसंयम योग पण सांगितला. आता आत्मसाक्षात्काराचा जो 4था मार्ग आहे त्या भक्तियोगाविषयी भगवंत सांगतात. आणि त्यासाठी त्यांनी पहिली आवश्यक अशी पारमार्थिक आसक्ती भगवंतांनी सांगितली. मला पाणी द्या ना, विसरले मी. सॉरी मला झाली आहे सर्दी. पण मी म्हटलं की सुट्टी नको घ्यायला आपण. पारमार्थिक आसक्ती. आता दुसरा आहे आश्रय. मय्या आसक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रय. भगवंतामध्येच आसक्त राहिलं पाहिजे आणि भगवंताचाच आश्रय घेतला पाहिजे. भगवंताशिवाय दुसरा कुठलाच आश्रय नाही असं सगळं संतांचं वागणं होतं. आपल्याला कसं पैशाचा आश्रय वाटतो, पैसा असला आपल्याजवळ की आपल्याला वाटतं मला काही काळजी नाही आता म्हातारपणाची, घर आहे, पैसा आहे, मुलं बाळं आहे, ह्या सगळ्याचा आपल्याला आश्रय वाटतो. पण हे जे संत आहेत हे पारमार्थामध्ये आश्रय कोणाचा असावा म्हणे तर फक्त भगवंताचा. आणि भगवंताचा आश्रय असला की त्याला कशाचीच कमी पडत नाही असं त्यांनी सांगितलं आहे. भक्तीचे प्रधान अंग म्हणजे काय? शरणांगती. आणि तेही या स्थळी स्पष्ट झाले आहे. आर्त भक्तीच्या ओलाव्याने भक्ताचे मन भगवंत स्वरूपाने एकविध होते. संत तुकाराम महाराज म्हणतात बघा, आश्रय कसा घ्यायचा त्याचं उदाहरण आहे, या अभंगातून आपल्याला कळेल. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैस्या परी. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैशा परी. तुका म्हणे एकविध झाले मन, विठ्ठला वाचून नेणे दुजे. एखादी पतिव्रता स्त्री असते, तिला आपला पती म्हणजे सर्वश्रेष्ठ, दुसरं कोणीच नाही. पतिव्रता म्हटलंय मी, आजकाल नाही दिसत कोणी अशा. तर त्या पतिव्रतांना जसा भ्रतार प्रमाण असतो तसा नारायण आहे आम्हासाठी असं ते म्हणतात. किंवा लोभी, एखादा लोभी असेल त्याला धन म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे.
अगदी ध्यानी मनी स्वप्नी त्याला ते धनच दिसतं. तसं या संतांना काय दिसतं? विठ्ठलच दिसतो. तैसा नारायण आम्हाप्रती, असं एकविध मन त्यांचं झालेलं असतं. आणि दुसरे मज नाही आता नेमिले या चित्तापासून या. पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्नी पांडुरंग. पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही दुजा. तुका म्हणे नेत्री केले ओळखण साजिरे ते ध्यान विटेवरी. असा हा काय आश्रय हा फक्त भगवंताचाच असला पाहिजे. आसक्तीचं खूप उदाहरण दिलं, खूप मोठं त्यांनी विवेचन केलं. आश्रयाचं त्या मानाने कमी केलं, पुढे पण येईल ते. आता तिसरी गोष्ट आहे योगन युंजन मदाश्रय. हा योगम युंजन म्हणजे योग साधन करणे. तर 6व्या अध्यायात आपण ते सगळं बघितलं, योग साधना कशी करायची, काय करायची. म्हणजे या तिन्हीचा समन्वय झाला की षड्गुण ऐश्वर्य संपन्न अशा भगवंताचा साक्षात्कार होतो. म्हणजे हा पहिला श्लोक कशासाठी आहे? भगवंताच्या साक्षात्कारासाठी. भगवान म्हणतात अर्जुनाला की हे पार्था, तू मय्यासक्त हो, माझा आश्रय घे आणि योगी हो, आणि मग मी तुला ज्ञानासहित विज्ञान सांगेन, असं म्हणतात ते. अनन्य भावाने माझा आश्रय करून योग साधन करीत असता अशा प्रकारे तू मला जाणून घे, अशा प्रकारे तू मला जाणशील ते तू ऐक. शृणू म्हटलेलं आहे, ते तू ऐक. मग आता भगवंताला कशा प्रकारे जाणायचं? तर दुसरा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये सांगतात ज्ञानंतेहं सविज्ञानम इदं वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते. मी तुला हे रहस्यासह तत्वज्ञान पूर्णपणे सांगतो. ज्ञानंतेहं सविज्ञानम, ज्ञानविज्ञानासहित मी तुला हे सांगतो आणि रहस्यासह सांगतो. आणि जे जाणले असता जगात पुन्हा आणखी काहीही जाण्यावयाचे शेष राहत नाही. म्हणजे केवढा कृपाळू आहे भगवान, केवढा मायाळू आहे, केवढी त्याची आपल्यावर कृपादृष्टी आहे की अर्जुनाने प्रश्नसुद्धा विचारला नाही आहे या अध्यायामध्ये, तरीसुद्धा भगवान स्वतःहून सांगायला त्यांनी सुरुवात केलेली आहे की आता अर्जुनाला आपण पुढे नेलं पाहिजे. आपण त्याला भक्तियोग सांगितला पाहिजे, त्याला शरणागती काय असते ते सांगितलं पाहिजे. आणि म्हणून ते सांगतात की मी तुला रहस्यासह तत्वज्ञान सांगेन. म्हणजे सगळं काही जाणायचं म्हणजे काय जाणायचं? आत्म्याला जाणायचं. आत्म्याला जाणायचं म्हणजे सगळं काही जाणलं की जे जाणल्यानंतर दुसरं काही जाणावंच लागत नाही. याच्यामध्ये उपनिषदामध्ये याची अनेक उदाहरणं दिलेली आहेत, अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याला. त्या गोष्टींवरून आपल्याला कळतं की आत्मा ज्ञात झाला की सर्व काही ज्ञात झाले. आत्मज्ञान त्यालाच म्हणतात, आत्मज्ञान. आणि मग हे ज्ञान जे असतं कसं असतं? हे ज्ञान अनुभूतीचं ज्ञान असतं, फक्त शब्दाचं ज्ञान नसतं. शब्दाने आपल्याला आत्मा माहिती आहे. आपण काय म्हणतो दुसऱ्या अध्यायामध्ये आपण शिकलोय ना, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणी, किंवा अव्यक्तोक्षर इत्युक्तमाहुपर. सगळंच आपले जे अविनाशी तु तद्विद्धी, सगळे जे आपण आत्म्याची जी श्लोक आहेत ते सगळे दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलेले आहे की आत्मा कसा असतो. पण ते काय झालं? ते शब्दज्ञान झालं. शब्दाने आपल्याला ते कळलं समजा की आत्मा कसा असतो. पण आत्मा कसा असतो हे अनुभूतीने जाणून घ्यायचं, असं भगवंत त्याला सांगतात आहे अर्जुनाला की तू हे अनुभूतीने जाणून घे की आत्मा कसा असतो. त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हटलेलं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी एक उदाहरण दिलं, एक दृष्टांत दिला आहे की 10 मित्र असतात म्हणे आणि ते नावेतून प्रवास करत असतात. आणि नाव किनाऱ्याला लागल्यावर 10 जण असतात. ते नाव किनाऱ्याला येते आणि प्रत्येकजण किनाऱ्यावर उतरल्यानंतर मोजतं की आपण 10 जण होतो, किती आहेत आता? 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि 9 जण आहेत, 9 जण आहेत. सगळे म्हणतात की अरे बापरे, 1 जण वाहून गेला वाटतं, 1 जण वाहून गेला वाटतं. प्रत्येक जण आपल्या स्वतःला वगळून मोजत होता, स्वतःला धरतच नव्हता, बाकीच्यांनाच मोजत होता. मग एक मित्र नदीत बुडून मृत्यू पावला असं त्यांना वाटलं. आणि हे सगळं जण तिथे किनाऱ्यावर एक प्रवासी होता,
तो ते सगळं बघत होता की काय चाललंय ह्यांचं. हे तर 10 जण मला दिसतात आहे आणि हे काय नऊच मोजतात. मग त्या मित्रांचा भ्रम दूर करण्यासाठी तो पुढे आला प्रवासी आणि तो म्हणाला की अरे मी मोजतो म्हणे. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक व्यक्तीला मोजलं आणि त्यांनी सांगितलं की तुमची काय चूक होती आहे की तुम्ही स्वतःलाच मोजत नाही आहे, तुम्ही स्वतःला वगळून इतर 9 जणांना मोजताय आणि त्यामुळे तुमचा हा भ्रम झालेला आहे. म्हणजे अर्थात ती 10वी व्यक्ती तूच आहेस, त्यामुळे मीच 10वा मित्र आहे हे प्रत्यक्ष ज्ञान त्या व्यक्तीला झालं. शब्दांनी किती सांगितलं असतं तर कळलं नसतं, पण प्रत्यक्ष ज्ञान त्यांनी सांगितलं की अरे तूच ती 10वी व्यक्ती आहेस असं सांगितलं. तसं ते म्हणतात की शब्दाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष ज्ञान होतं आणि अनुभूतीने मात्र प्रत्यक्ष ज्ञान होतं. आता या अध्यायामध्ये ज्ञान, विज्ञान, अज्ञान ह्याच्या सगळ्याच्या व्याख्या आलेल्या आहेत. अतिशय छान आहेत त्या. ज्ञान आणि विज्ञान अशा 2 महत्त्वाच्या संज्ञा आल्या आहेत. ज्ञानोबांनी या दोन्ही संज्ञा अज्ञानासही सुस्पष्ट केल्या आहेत. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बरं? मग ज्ञानाची ये वेळे झाकती जाणीवेचे डोळे, जैसी तिरी नाव नढळे टेकली साती, तैसी जाणीव जेथन रिघे विचार मागुता पाऊली निघे, तरकू आयणीने घे अंगी जयाचा, अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण. म्हणजे ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान ह्याच्या त्यांनी व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत की या दृश्य सृष्टीला सत्य मानणं, हे जे जे काय आपल्याला दिसतंय त्याला आपण सत्य मानतो. खरं तर ते सगळं जाणारं आहे. जे जे उपजे ते नाशे नासले पुनरपी दिसे, सगळं काही जाणार आहे हे, पण तरीसुद्धा आपण काय म्हणतो की हे टिकणारं आहे असंच आपल्याला वाटतं. त्या सगळ्याला सत्य मानतो आपण, त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. आणि अवघी दृश्य सृष्टी हे विज्ञान आहे. जे जे आपल्याला डोळ्याला दिसतं ते सगळं विज्ञान आहे आणि त्याला खरं मानणं हे अज्ञान आहे. आणि ह्या ज्ञान आणि अज्ञान हे काय विज्ञान आणि अज्ञान याच्या पलीकडचं या दोन्हीचा निराश करणारं त्याला ज्ञान असं म्हटलेलं आहे, म्हणजेच आत्मज्ञान. पण हे आत्मज्ञान होण्यासाठी अगोदर विज्ञानाची कास धरावीच लागते. विज्ञान आधी समजून घ्यावंच लागतं. आता खूप जण म्हणतात की गीतेमध्ये काय सांगितलं आहे, गीतेमध्ये काही नाही आहे. पण जे मुळातून गीता शिकतात त्यांना कळतं की विज्ञानाचा आधार घेऊन गीता सांगितलेली आहे. गीता अशी तशी नाही आहे. तर विज्ञान आहे गीतेमध्ये, संपूर्ण विज्ञान आहे आणि त्याच्यानंतर ज्ञान सांगितलेलं आहे. मग विज्ञान हे कसं असतं? पंचेंद्रिय गोचर आहे. आपले हे 5 इंद्रिय जे आहेत, कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, ह्या सगळ्यामुळे आपण हे सगळं बघू शकतो. म्हणजे ते पंचेंद्रिय गोचर आहे काय विज्ञान. आणि आत्मज्ञान मात्र इंद्रियांच्या अगोचर आहे. आत्मज्ञान काही आपल्याला इंद्रियांमुळे कळत नाही, तर ते काय आहे? अनुभूतीचं ज्ञान आहे. जसं आपण आत्ता ती गोष्ट बघितली 9 जणांची आणि 10वा मी आहे, प्रत्यक्ष अनुभव. नाही तर त्याला डोळे होते, त्याला हात होते, तो बघत होता, पण तरीसुद्धा त्याला कळत नव्हतं. पण जेव्हा त्याला अनुभूती आली की अरे मीच तो 10वा आहे, हे त्याच्या मनाने बुद्धीने जेव्हा अनुभव त्याला त्या गोष्टीचा आला तेव्हा त्याला ते खरं वाटलं. म्हणजे असं हे ज्ञान आहे. आणि ज्ञान कसं आहे? अज्ञात आहे. विज्ञान हे ज्ञात आहे. म्हणजे विज्ञान आपल्याला समजू शकतं, दिसू शकतं, पण जे ज्ञान आहे ते मात्र आपल्याला दिसत नाही, आपल्याला अनुभवाला येतं ते. आता हे सगळं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे विश्वज्ञान. हे छान आहे. 2 व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायला हरकत नाही की ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे विश्वज्ञान. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे तेची लागे. अज्ञानाकडून विज्ञानाकडे आणि विज्ञानाकडून ज्ञानाकडे हा क्रम तर्कशुद्ध आहे. आधी काय कळलं पाहिजे आपल्याला? अज्ञान आपलं दूर झालं पाहिजे की ह्या ज्या सगळ्या गोष्टी मला दिसत आहेत ह्या सगळ्या नष्ट होणाऱ्या आहेत. हे अज्ञान आहे, हे नष्ट व्हायला पाहिजे. मग त्या अज्ञानाकडून विज्ञानाकडे की हे जे स्थूल जगत मला दिसतंय हे विज्ञान आहे.
आणि मग त्या विज्ञानाकडून ज्ञानाकडे. म्हणजे ज्ञान, आत्मज्ञान हे विशेष असल्याने ते दुर्लभही आहे. हे ज्ञान अतिउत्तम फल देणारे असल्यामुळे दुर्लभ आहे असे शंकराचार्य म्हणतात. दुर्लभ आहे ज्ञान, हे काही कोणालाही होत नाही ना. म्हणून आहे पुढे मनुष्याणां सहस्रेषु. हे दुर्लभ ज्ञान ईश्वरी कृपेशिवाय मिळवणे शक्य नाही. म्हणून भगवंत सांगतात 3ऱ्या श्लोकामध्ये, मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः.